जैन मित्रांनो, जो काही शनिवारी आपला पेपर झाला होता दुपारी 3 वाजता जिल्हा स्टेडियम येथे आपला पेपर होत असतो. दामोदर नारिंगे सर त्याचे आयोजक असतात. दर शनिवारी आपला 3 वाजता पेपर होत असतो जिल्हा स्टेडियम अमरावती येथे. ऑफलाईनमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता. त्या पेपरमध्ये जे काही गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते त्याबद्दल आता आपण इथे विश्लेषण पाहणार आहोत. बघा, आता हाच पहिला प्रश्न होता. या शब्दामधून म्हणते कोणतेही 4 अक्षरे निवडली असता किंवा किती प्रकारे 4 अक्षरे शब्द तयार करता येतील. 4 अक्षरे निवडायचे आणि 4 अक्षरी शब्द तयार करायचे. आता हे जे काही आपल्याला दिलेलं आहे ना शब्दगट, याच्यामध्ये टोटल बघायचे किती अंक आहेत. तर किती अंक आहे? 1 2 3 4 5 6 7 8. 8 फॅक्टोरियलची किंमत काढायची. 8 फॅक्टोरियलची किंमत काढायची आहे. फॅक्टोरियल म्हणजे काय होते तर सांगतो, आता समजावतो. 8 फॅक्टोरियलपैकी आपल्याला 4च निवडायचे आहे. 4 फॅक्टोरियल. या फॅक्टोरियलचा अर्थ काय होते बेटा? याला आयोटा पण म्हटले जाते आपण. तर 8 फॅक्टोरियल म्हटलं ना तर तुम्ही काय करायचं, या 8 पासून उतरत्या क्रमामध्ये गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं. म्हणजे 8 गुणिला 8 फॅक्टोरियलची किंमत किती होणार? 8 गुणिला 7 गुणिला 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 असं त्याला 1 पर्यंत घासत द्यायचं. बरोबर, जो नंबर दिला आहे तो. आणि आता आपल्याला त्याच्यापैकी निवडायचे किती आहे? 4 फॅक्टोरियल. तर 4 फॅक्टोरियलची किंमत याला भाग देऊन द्या बेटा. तर 4 फॅक्टोरियलची किंमत किती होणार? 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. आता बघा, इथे 4 फॅक्टोरियलपर्यंत किंमत आहे, इथे 4 फॅक्टोरियलपर्यंत किंमत आहे. तर किती नंबर तयार होऊ शकतात? 7 8 होतात 56 गुणिला 5 सक किती होतात? 30. 56 गुणिला 30 करायचा. 0 येणार. 3 सक 18 8. 80 असला पाहिजे शेवट. एकाच ऑप्शनमध्ये 80 आहे, बाकी करू नका. ठीक आहे. तिसऱ्या नंबरचा ऑप्शन होता. 51 मीटर 85 मीटर आणि 119 मीटर लांबीचे 3 कापड आहे. त्यांचे जास्तीत जास्त समान लांबीचे असलेले तुकडे करायचे असल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल. जेव्हा आपल्याला जास्तीत जास्त वगैरे असे शब्द वापरले तर आपण काढायचं त्या संख्येचा मसावी. तर 51 85 आणि 119 या संख्येचा मसावी किती येतो बेटा? 17. तर 17 असा नंबर आहे. या सर्वांना काय करू शकतो? जास्तीत जास्त प्रमाणात डिवाईड करू शकतो. म्हणजे सर्वात मोठा नंबर कोणता आहे? 17. आता पहिला कापड जो काही आहे तो दिला 51 मीटरचा. आता 17 मीटरचा एक तुकडा राहणार, कारण की 17 मीटर हे असं माप आहे जे 17 नाही 51ला पण भाग जातो, 85ला पण जातो आणि 119ला पण भाग जातो. तर 51 मीटरच्या कापडापासून किती तुकडे होणार? 17 मीटरचा एक कापड म्हटलं तर 17 ते किती होतं? 51. 3 तुकडे इथं भेटणार. त्यानंतर 85 मीटरच्या कापडापासून एका तुकड्याची लांबी आहे 17 मीटर. 17 पंच 85. 5 तुकडे इथे भेटणार. त्याच्यानंतर 119 आहे ना, 119 भागेला करा 17. 17 साठी किती होतात? 119 होतात. तर इथे 7 तुकडे, इथे 5 तुकडे. 7 आणि 5 12. 12 आणि 3 किती होतात? 15. 15 तर तुकडे होणार आणि प्रत्येक तुकड्याची लांबी किती राहणार? 17 मीटर. आपल्याला विचारलं होतं की तर एकूण किती तुकडे होतील आणि किती मीटर लांबीचा एक तुकडा असेल? 17 मीटर आणि 15 मीटर. पहिल्याच नंबरचा ऑप्शन होता. ठीक आहे. चलो आगे. इथे आता सोपीच प्रकारचा गणित होतं बघा. इथे तुम्हाला एक्स मानून घ्या, भागेला उलट गुणिला करायचा, एक्सची किंमत काढायची आहे. म्हणजे 74,844 ला भाग द्यायचा आपल्याला 54 आणि 63ने. बरोबर काय मिळत होतं आपल्याला? एक्स मिळत होता. 9ने भाग जातो दोघांनाही. तर बघा, 9ने भाग जर दिला खाली 9 7 होतात 63. वर तर 9ने भाग दिला 9 8 72. खाली राहतात 2. 9 2 18. 9 त्रिक 27 होतं ना. बरोबर आहे ना. 9 9 8 72. खाली राहणार 2. 9 त्रिक झाले 27. खाली राहणार 1. परत 9 1 9. 9 सखा 54. परत आता 9ने भाग देऊ शकतो आपण. 9 सखा 54. 9 9 81. खाली राहणार 2. 9 2 18 आणि 9 चौक 36. परत आता 6ने पण देऊ शकतो, 7ने पण देऊ शकतो आपण. जर 7ने जर भाग दिला 7 1 7. 7 1 7. खाली राहणार 2. 7 त्रिक 21 आणि 7 2 14. 6ने भाग दिला साइन 2 12 आणि साइन 2 12. एक्सची किंमत किती येणार? 22. एकदम सोपी होता प्रश्न हा. चलो आगे. दरसाल दर शेकडा 9% दराने 5,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाच्या चक्रावर व्याज किती? हा थोडासा म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करणारा प्रश्न होता. बघा, आता एक तुम्हाला लॉजिक सांगतो. जेव्हाही आपल्याला असा काही प्रश्न येणार त्याचं कॅल्क्युलेशन खूप भारी राहणार. तर आपण जो काही दिला राहते दर आणि आपल्याला 3 वर्षाचा काढा म्हणून दराचा काय करायचा आपण? घन. त्याच्यानंतर दर 3 गुणिला करायचे दर, दराचा वर्ग. दराचा वर्ग मी हा पॅटर्न सांगत आहे आणि गुणिला 3 गुणिला करायचा दर आपण. हे पहिली स्टेप आपली, हे दुसरी स्टेप आणि हे तिसरी स्टेप. जेव्हाही आपल्याला 3 वर्षाचं विचारलं ना तर आपण दराचा करायचा घन, त्यानंतर 3 गुणिला दराचा वर्ग करायचा आणि 3 गुणिला दर करायचा. बस आता मांडायचं कसं बघा. दर किती दिला आहे? 9. 9चा घन म्हटलं तर किती होते बेटा? 9 729. त्याच्यानंतर दर दिला आपल्याला 9. 9चा वर्ग किती होते? 81. याला 3ने गुणाकार करा. 3 1 3 3 8 24. 343 243 झालं. त्यानंतर दर गुणिला 3 करायचा आपल्याला. 3 गुणिला 9. 9 त्रिक किती ते 27. आता मांडताना फक्त थोडंसं व्यवस्थित मांडायचं, कारण की हे थोडं कॅल्क्युलेशन आपल्याला डिटेल म्हटलं असतं तर कसं झालं असतं आपल्याला माहीत आहे. मुद्दल गुणिला 1 अधिक रेट म्हणजे दर भागेला काय ते 100
आणि इथे एल एस ती मुदत आपली. नंतर हे जे काही आलं असेल त्याच्यामधून आपल्याला मुद्दल मायनस करावं लागेल. डिटेल म्हटलं तसं करावं लागेल आपल्याला. हे थोडं शॉर्ट जाणार तुम्हाला. बघा ही मेथड लक्षात ठेवायचं. दराचा करायचा घन, 3 गुणेला दराचा वर्ग करायचा आणि 3 गुणेला दर करायचा. आता लिहिताना काय करायचं, याचं शतकस्थान याचं शतकस्थान असं शतकस्थानामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. पहिला नंबर आहे 729. याचं शतक कोणतं आहे, 1 2 3. एकक दशक शतक. याचं शतक याचं एकक स्थान. तर मी बघा लिहित कसं आहे तर 243 सॉरी 243. नंतर याचं शतक स्थान काय आहे तर याचं एकक स्थान 27. त्यानंतर काय करायची, यांची बेरीज. हे झालं 9, काय झालं याला 9, हे झाले 2. त्यानंतर येणार 7 आणि 3 10, हात चालला 1 5, इथे येणार 9 आणि इथे येणार 9. नंतर ठेवायचा पॉईंट. नंतर काय करायचा, पॉईंट ठेवायचा. आता इथून आल्यानंतर काय करायचं, याची जी काही मुद्दल दिली आहे ना त्या मुद्दलनं याला गुणाकार करून घ्या. बघा मुद्दलने याला मुद्दल किती होती आपल्याला 5,000 रुपये. 5,000ने याला गुणाकार करून घ्या. तर 3 0 आधी लिहून टाका हे, बरोबर. 3 0 निघून गेले हे, कारण की पॉईंटच येणार आहे. 5नं भाग दिला तर 5नं गुणाकार केला, 5 पंचेचाळ भागी 8 आले 4. 5 2 10 10 4 14 4, हात झाला 1. 5 0 0 1 जशाच तसा. 5 5 25 5, हातचे आले 2. 5 9 पंचाळ्याण्णव 2 किती होते 47, हातचे आले 4. आणि 5 2 10 10 4 किती होते 14. 10 4 किती होतात 14. आता आपल्याला बघा इथं पॉईंट नंतर किती संख्या 1 2 3 4 5 6, 6 नंतर पॉईंट 1 2 3 4 5, इथं 6, 6 नंतर पॉईंट. म्हणजे 1475.14 असं काहीतरी समथिंग निघतं. 1475 पॉईंट समथिंग, 1475.14 आपल्याजवळ ऑप्शनमध्ये पण आहे. तुम्हाला डिटेल वाटलं तर तुम्ही डिटेल असं करू शकता. बघा मुद्दल 5,000 रुपये गुणेला 1 अधिक रेट काय दिला आपल्याला 9 भागेला येणार 100. आणि याची मुदत किती दिली आहे 3 वर्ष. तर तुम्हाला हे पण कॅल्क्युलेट खूप भारी गेलं असतं, परंतु त्याच्यापेक्षा हा बेस्ट उपाय. ह्या बेस्ट उपायानं तुम्ही करू शकले असते पटापट. बघा एक्स आणि वायमध्ये समचलनात आहेत. एक्स बरोबर दिला आहे 10, तर एक्स बरोबर दिला आपल्याला 10. तेव्हा वाय बरोबर किती दिला बेटा, वाय बरोबर दिला 25. एक्स बरोबर 10 आहे तेव्हा वाय बरोबर आहे म्हणते 25. तर विचारलं एक्स बरोबर जर 6 असेल तर वाय बरोबर किती, वाय बरोबर किती. मग आपल्याला प्रश्न विचारला. जेव्हाही त्याने समचलन म्हटलं ना तर क्रॉस गुणाकार करायचा. आणि जर त्याने म्हटलं असतं व्यस्त चलन, व्यस्त चलनामध्ये समोरासमोरील गुणाकार होते. तर समचलन म्हणत आहे तर या दोघांचा गुणाकार क्रॉस गुणाकार आणि भागीला काय येणार 10. 5नं भाग दिला 5 2 10, 5 5 25, बे कमी बेत्रिक 6, 3 5 किती ते 15. 15 हे ऑप्शन पहिल्याच नंबरचा ऑप्शन होतं 15. ठीक आहे, चलो आगे. एका संख्येला 9ने भागल्यास बाकी 5 उरतात. जर 9ने भागलं तर बाकी 5 उरत आहे. सॉरी 9ने जर भागलं तर बाकी किती राहतात 5. काय झालं याला, 9ने भागलं तर 5 बाकी राहिले. सॉरी 1 मिनिट. 9ने जर भाग दिला तर 5 बाकी राहतात. त्याच्यानंतर जर 7ने भागल्यास 3 बाकी राहतात. तर आपण काय करायचं, हे जे काही बाकी राहतं या दोघांमधला फरक बघायचा किती आहे. ज्याने भागत आहे जे बाकी राहते याच्यामध्ये पाच फरक किती आहे. तर इथे फरक 4 आला, इथे फरक 4 आला. ठीक आहे ना. आता ज्या ज्या नंबरने आपण भागत होतो ना त्यांचा काढायचा लसावी. 9 आणि 7चा लसावी किती येणार 63. तर 63 येणार लसावी. त्यामधून हा जो काही कॉमन फरक आला ना, हा कॉमन फरक मायनस करून टाकायचा. 63मधून 4 मायनस झाले तर काय राहतात 59. 59 अशी संख्या 9ने जर भागलं तर 5 बाकी राहणार, 7ने भागल्यास 3 बाकी राहणार. ठीक, चलो आगे. आता इथे हाही पण सोपी कॅटेगरीतला प्रश्न होता बघा. 5x - 3 बरोबर दिला आहे 2x अधिक 9. एक्सला एक्सकडे घेऊन चला. 5x हा प्लसमध्ये इकडे आल्यानंतर मायनसमध्ये, बरोबर इथं 9, हा मायनस तर तिकडे प्लस. इथे राहतात बेटा 3x, बरोबर इथे झाले 12. एक्स बरोबर किती येणार 3 1 3 3 4 12. एक्सची किंमत आली 4. चलो आगे. प्रदीप प्रकाश प्राची आणि प्रज्ञा ही भावंडे आहे. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या 2 पट आहे. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 3 पट आहे. तर चौघांमध्ये जोडी भावंडे कोण. आता जोडी भावंडे कोणत्या कंडिशनला राहणार, ज्यांचे समान वय आहे. जर दोघांचे समान वय असेल तर ती काय राहणार जोडी भावंडे. आता बघा प्राची प्रदीप प्रकाश. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे. तर जी काही प्राची आहे तिचं वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे. 1.5 पट म्हणजे किती होते 1.1/2. यालाच कसं लिहिता येते 2 1 2 आणि 1 किती होतं 3/2. प्राचीचे वय प्रज्ञाच्या, ज्याच्या म्हटलं तो राहते खाली, म्हणजे या 1.5 पटला आपण 3/2 लिहिलं तरी चालते. तर प्रज्ञाच्या वयाच्या, म्हणजे इथून असं म्हणता येते प्रज्ञाचं वय जर 2 युनिट आहे ना सर, तर प्राचीचं वय तिच्या 1.5 पट म्हणजे 3 युनिट आहे. ओके. त्याच्यानंतर प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या 2 पट आहे. हा जो काही प्रदीप आहे, प्रदीप हा प्राचीच्या वयाच्या 2 पट आहे. प्राचीचं वय 3 युनिट आहे, तर याची 2 पट किती होते, तर तुम्ही म्हणा 6 युनिट होते सर. प्रदीपचे वय
प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दुप्पट आहे. प्रकाशचे वय इथं लिहा प्रकाश. प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दुप्पट आहे. प्रज्ञाचं वय 2 युनिट आहे, याची दुप्पट म्हटलं का तिप्पट. प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे 2ची 3 पट किती ते 6. आता बघा तुम्हाला प्रकाश आणि प्रदीप हे दोघंही काय 6-6 युनिट वर्षाचे आले, 6-6 वयाचे आले, म्हणजे हे जोडी भावंडे असू शकतात. तर आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिलं होतं, चौघांमध्ये जोडी भावंडे कोण. याचे प्रकाशचं वय 6 युनिट आहे आणि प्रदीपचं वय 6 युनिट आहे. प्रदीप आणि प्रकाश पाहिजे आपल्याला. प्रदीप आणि प्रकाश चौथ्या नंबरचा ऑप्शन होता. हे जोडी भावंडे आहे. ठीक आहे, चलो आगे. 60 लिटर दूध आणि पाण्याच्या मिश्रणात मध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. म्हणजे मिल्क आणि वॉटरचा जो काही रेशो दिला होता आपल्याला 3:1 दिला होता. सॉरी काय झालं याला, मिल्क आणि वॉटरचा जो काही रेशो दिला होता तो 3:1 दिला होता. म्हणजे इथून असं म्हणू शकतो 3 युनिट काय तर मिल्क आहे, तर 1 युनिट काय तर वॉटर आहे. तर टोटल जर मिश्रण पाहिलं तर किती येते, टोटल मिश्रण ते 4 युनिट. 4 युनिटची किंमत दाखवते आपल्याला प्रश्न. टोटल मिश्रण आहे 60 लिटर. तर एका युनिटची किंमत किती येणार, याला 4ने भाग देऊन द्या. एका युनिटची किंमत आली सर 15. आता एका युनिटची किंमत 15 आली, तर इथून असं म्हणू शकतो आपण मिल्कचं प्रमाण 3 युनिट होतं, तर 15 त्रिक किती ते 45. 45 युनिट 45 लिटर काय ते मिल्क आहे. त्यानंतर वॉटर किती आहे तर 15 लिटर आहे. आता तो काय म्हणते, ते प्रमाणमध्ये 2:1 करण्यासाठी, म्हणजे याचं प्रमाण किती आलं पाहिजे, 2:1 आलं पाहिजे. 2:1 करण्यासाठी त्यात किती लिटर पाणी मिसळावे लागतील. तर बघा 2 युनिटची किंमत किती दाखवते 45. 1 युनिटची 15 म्हणू शकतात. तर एका युनिटची किंमत किती, तर एका युनिटची किंमत 45/2. तर 45/2 म्हणजे 22.5. तर 22.5 आपल्याला त्याच्यात आणखी काय टाकावं लागेल करण्यासाठी, त्यात किती लिटर पाणी मिसळावं लागेल तर 22.5. तर ऑलरेडी त्याच्यात पाणी आहे किती 15. तर त्याच्यामधून 22.5 मधून 15 काढून टाका तुम्ही. तर म्हणजे त्याच्यामध्ये आणखी किती मिक्स करावं लागेल मग 7.5. तर 7.5 आपल्या प्रश्नाचं काय करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, चलो आगे. एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 35% गुण मिळाले. तर 35% गुण मिळाले बेटा, हे त्याने प्राप्त केले. परंतु तो 32 गुणाने काय झाला, नापास झाला. तर 35% मिळाले परंतु 32 गुणाने नापास झाला. जर परीक्षेत मेरिट म्हणजे जो काही पासिंग मार्क होते ते 43% होते. जर 43% भेटले असते तर तो पास झाला असता. परंतु 35% भेटले, 43 भेटले असते तर तो पास झाला असता. ते विचारण्यात आलं होतं की परीक्षा किती गुणाची होती. तर 35% आणि 43% हे तर पासिंग मार्क आहे आणि हे त्याला मिळाले आहे. या दोघांमध्ये फरक जर पाहिला तर इथे 8%चा, आणि 8%चा फरक दाखवत आहे 32 गुणांचा फरक. तर 1% किंमत किती ना, याला 8ने भाग देऊन द्या. 8 चोक 32. आणि आपल्याला विचारण्यात आलं की परीक्षा किती गुणाची होती. टोटल परीक्षा असते 100% गुणाची. तर 4 गुणिले 100 करून टाका, 400 गुणाची परीक्षा येते. ठीक आहे, चलो आगे. अजय नेहमीपेक्षा 15 मिनिटे लवकर बस स्टॉपसाठी घरून निघाला. तर अजय जो काही होते नेहमीपेक्षा 15 मिनिटे बस स्टॉपसाठी घरून निघाला. म्हणजे 15 मिनिटं लवकर, 15 मिनिटं काय केलं लवकर गेलं. स्टॉपवर पोहोचल्यावर त्याला पोहोचण्यासाठी त्याला 10 मिनिटं लागतात. जर 8:40 वाजताच तो स्टॉपवर पोहोचला असेल, तर 8:40 वाजता जर तो स्टॉपवर पोहोचला असेल, काय लावलं 8:40 वाजता जर तो स्टॉपवर पोहोचला असेल आणि 10 मिनिटं लागतात म्हणजे त्याला पोहोचण्यासाठी, 8:40 वाजता तो स्टॉपवर पोहोचला, तर बस स्टॉपसाठी तो सहसा किती वाजता निघायचा. आता 10 मिनिटं त्याला बस स्टॉपवर पोहोचण्यासाठी लागतात घरून. म्हणजे जो काही आज निघाला असेल तो आज किती वाजता निघाला असेल, तर तुम्ही म्हणू शकता आज निघाला सर तो 8:30 वाजता. आणि तो आज म्हणजे 15 मिनिटं लवकर निघाला, म्हणजे तो 15 मिनिटं काय होता उशिरा निघत होता. तर याच्यामध्ये 15 प्लस करा, तर म्हणजे ज्याचा जो काही टाईम निघायचा होता घरून ठरवलेला टाईम होता तो 8:45 होता. तर 8:45 वाजता तो निघायचा. सहसा तो किती वाजता घरून निघायचा, तर 8:45ला निघायचा. चलो आगे. श्याम सरळ 12 मीटर चालला. तेथून तो डावीकडे वळला आणि 16 मीटर चालत गेला. श्याम सध्याचे स्थान आणि सुरुवातीचे स्थान यांच्यामधील अंतर. खूप साधे प्रश्न आहे, लक्षात घेता तुम्ही, आणि खूप इझिली होत आहे. आता मी त्याच्यामध्ये जास्त विश्लेषण करायचं म्हणजे जास्त काही सांगण्याचं काही कामच नाही आहे, कारण की ऑलरेडी प्रश्न सोपी आहे. आता श्याम सरळ 12 मीटर चालत गेला. आता तुमची जिथे मर्जी असेल ना तिथे चालवून टाका. तुम्हाला उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम जिथे चालवायचं असेल तिथे चालवा, कारण की डायरेक्शन दिला नाही आपल्याला. तर मी मानलं की श्याम 12 मीटर पूर्वेला गेला म्हणजे उत्तरेला गेला. ठीक आहे, वरत्या बाजून चालवलं म्हणजे त्याला उत्तर दिशेला चालवलं. फक्त लक्षात ठेवा इथून स्टार्टिंग पॉईंट 12 मीटर उत्तरेला गेला, तिथून तो डावीकडे म्हणते वडला आणि 16 मीटर चालला. आता उत्तरेला जातं तर डावी बाजू ही होणार त्याची, तर 90 डिग्रीमध्ये डावी बाजू ही झाली आणि 16 मीटर चालला आणि इथे येऊन थांबला. आता विचारण्यात आलं की हे जे काही अंतर आहे हे अंतर किती.
बघा इथं 90 डिग्रीचा कोण तयार झाला आणि आता हा झाला त्याचा कर्ण. कर्ण काढायचा आहे आपल्याला. तर मागचे मी 1-2 लेक्चरमध्ये जर पाहिलं असेल माझ्या, तर 3, 4, 5 एक ट्रिपलेट सांगितलं तुम्हाला. हे काय तर पायथागोरसचं एक ट्रिपलेट आहे. तर आता इथे 16 ही बाजू आहे, हीच 12 आहे. एक तर तुम्ही या 12चा वर्ग आणि 16चा वर्ग करा, बरोबर तुम्हाला कर्णाचा वर्ग मिळते. नाही तर काय करा, दुसरा काय पर्याय आपल्याकडे, ते याचा रेशो काढा. रेशो काढण्यासाठी सर याला 4ने जर भाग दिला तर 3 येते आणि याला 4ने भाग दिला तर 4 येते. 4 चौक 16 होतात. जसं तुम्हाला एक बाजू 3 दिसली, दुसरी 4 दिसली, तर तिसरी बाजू 100% 5 राहणार. तर ही बाजू सर 5 राहिली. परंतु 5 ऑप्शनमध्ये नाही आहे, म्हणजे उत्तर नाही आपलं. हे 3ची किती पट? तुम्ही म्हणा सर 4 पट. हे 4ची किती पट? हे 4 पट आहे सर. मग 5ची पण 4 पट करून टाका तुम्ही. तर 5 चौक येणार 20. तर 20 मीटर असेल त्याच्या अंतर. ठीक आहे. 3, 4, 5 हे ट्रिपलेट लक्षात असेल तर तुम्ही ह्या इझिली प्रश्न सोडवू शकता. नाही तर कर्णाचा वर्ग, पायाचा वर्ग असे पण काढू शकता. 15 ऑगस्ट 1999ला रविवार होता. तर 26 जानेवारी 2000ला कोणता वार असेल? आता जेव्हाही आपल्याला महिन्याचा, इथून तर वर्षाचा काही रोलच नाही, इथून इथपर्यंतच जायचं आहे. तर आता 15 ऑगस्टपासून जायचं आपल्याला. ऑगस्ट नंतर काय ते ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, नंतर डिसेंबर, नंतर जानेवारीपर्यंत जायचं आहे आपल्याला. तर ऑगस्ट महिना इकडे काय लिहायचं आहे, कधी लक्षात ठेवा, या बाजूनं लिहिणार आपण, या बाजूनं लिहिणार त्या महिना संपण्यासाठी राहिलेले दिवस, आणि या बाजूनं लिहिणार आपण जी काही आपल्याला तारीख दिली आहे ती. बघा ऑगस्ट महिन्याची आपल्याला तारीख दिली आणि पुढे जायचं आपल्याला. ऑगस्ट महिन्याची 15 ऑगस्टची तारीख दिली आहे. तर ऑगस्ट महिना असते साधारणतः 31 दिवसाचा. तर 15 ऑगस्ट गेले आहे. तर 15मधून जर 31मधून जर 15 मायनस झाले तर शिल्लक राहिलेले दिवस किती आहे? 16. लक्षात ठेवायचं, या बाजूनं लिहायची शिल्लक राहिलेले दिवस, तो महिना संपण्यासाठी राहिलेले दिवस, आणि या बाजूनं लिहायचं दिलेली तारीख. ऑगस्ट महिन्याचे 16 दिवस राहिले सर. सप्टेंबर 30 दिवसाचा असतो, ऑक्टोबर 31 दिवसाचा, नोव्हेंबर 30 दिवसाचा, डिसेंबर 31 दिवसाचा, आणि इथे आपल्याला दिलेली तारीख कोणती आहे? 26 जानेवारी दिलेली तारीख. आता बघा तुम्ही याला 7ने भाग द्या. 7ने जर इथे भाग दिला तर किती येणार? 2 बाकी येणार. 7ने इथे भाग दिल्यावर 2, 7ने इथे भाग दिल्यावर 3, 7ने इथे भाग दिल्यानंतर 2, इथे येणार 3, आणि 7 त्रिक 21, इथे येणार 5. आता या सर्व जास्त दिवसांची काय करा? बेरीज करा. तर तुम्हाला जर जिथे 7चं मल्टिपल सापडत असेल किंवा दोघांची बेरीज जर 7 होत असेल तर कॅन्सल करून टाका. बघा 5 आणि 2 किती झाले? 7. त्यानंतर 2 आणि 2 4 आणि 3 7. तर 3 दिवस आपल्याला पुढे जायचं आहे. तर जो काही वार दिला आपल्याला रविवार, त्याच्यापासून 3 दिवस पुढे चला. रविवार नंतर इथे पहिला कोणता? सोमवार, मंगळवार, बुधवार. कोणता वार असेल? मग बुधवार असेल. ठीक आहे. चलो आगे. एका चौकोनाच्या टेबलाभोवतीमध्ये 2 मुले आणि 2 मुली बसलेल्या आहे. उत्तर आणि पूर्व, दक्षिण, पश्चिम या तोंडाने करून बसलेले आहे. कोणताही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. आता एक चौकोनाकृती डायग्राम दिली आपल्याला. त्याच्यामध्ये म्हणते 2 मुलं आहे आणि 2 मुली आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या मुलीचं तोंड पूर्वेला नाही आहे. तर पूर्व दिशा असते आपल्या उजव्या बाजूनं, त्याच्या अपोजिट असते पश्चिम दिशा, आणि वरच्या बाजूनं मानत असतो आपण उत्तर दिशा, आणि खाली मानत असतो दक्षिण दिशा. आता कोणत्याही मुलीला इथं नाही बसवता येत, म्हणजे मुलीला इथं नाही बसवता येत असेल तर मग इथं मुलगा असेल बेटा, इथं तर मुलगा असेल. मुलीचं तोंड पूर्वेला पाहिजे नाही म्हणते, अशी पहिली अट दिली बघा. कोणत्याही मुलीचे तोंड हे पूर्वेला नाही. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकाच्या विरुद्ध दिशेला बसलेल्या आहेत. तर विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकाच्या विरुद्ध दिशेला बसल्या. आता इथं मुलगा जर बसवला तर बेटा इथे आपल्याला कोणाला बसावं लागेल? मुलगी. इथे सर मुलगी बसली. नंतर ठीक आहे. त्याच्यानंतर विरुद्ध दिशेला, विरुद्ध लिंगाचे लोक विरुद्ध दिशेला बसलेले आहेत. एका मुलाचे तोंड हे दक्षिणेला. आता एका मुलाचे तोंड दक्षिणेला आहे तर साहजिक असा इथे एक मुलगा बसला असेल, इथे एक मुलगा बसला तर इथे मुलगी बसली असेल. आता विचारलं काय? दक्षिणे. तर तर मुली कोणत्या दिशेने तोंड करून बसलेल्या आहे? तर मुली कोणत्या दिशेने तोंड करून बसलेल्या आहे? आता ही मुलगी, हिचं तोंड कोणत्या दिशेला? पश्चिम दिशेला. आणि ही मुलगी, हिचं तोंड कोणत्या दिशेला? उत्तर दिशेला. आता पश्चिम आणि उत्तर आपल्याला यायला पाहिजे. उत्तर आणि पश्चिम हे 3रा नंबरचा ऑप्शन होता. ठीक. चलो आगे. वडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर म्हणते A - B आहे. तर आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर किती राहणार? A - Bच राहणार. बघा आज जर तुम्ही माझ्यापेक्षा 5 वर्षाने मोठे असणार तर इथून 10 वर्षानं पण तुम्ही 5 वर्षाने मोठे राहणार, किंवा माझा आणि तुमच्या वयातला फरक जर 5 वर्षाचा आहे तर पुढे कितीही वर्ष झाले तरी तो फरक काय राहणार? सारखाच राहणार. इथे तेच कन्सेप्ट होती. वडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर म्हणते A - B आहे. तर आणखी 10 वर्षांतर त्यांच्या वयातील फरक A - Bच तर राहणार आहे. आणखी दुसरा काय बदल होणार आहे? जो फरक आहे तो फरक काय होणार? कायमच राहणार आहे. आता खालीलपैकी कोणता अपूर्णांक 5 आणि 6 पूर्णांकाच्या दरम्यान आहे म्हणते. तर यांच्या दरम्यान कोणता अंक येते? तर बघा 21 भागेला दिला आपल्याला 4. 4ने जर 21ला भाग दिला 4 पंचे 20 होतात. दिला पॉईंट, 4 2 8, 4 पंचे 20, बरोबर ना.
5.25 येते. तर 5.25 बरोबर 5 आणि 6च्या दरम्यान येते. आणखी एखादा नंबर बघू आपण. 18/6. 18/3 दिला आपल्याला. 3 एका 3, 3 सका 18. याचा नंबर येते एक्झॅक्ट 6. आपल्याला दरम्यान पाहिजे 5 आणि 6च्या. हा नाही येणार मग ऑप्शन. या 27 किती दिला आपल्याला 6. तर 3ने खाली वरतं भाग देऊन द्या. 3 दोन्ही 6 आणि 3 9 27. म्हणजे हे येते बेटा 4.5. तर हे 4.5 आलं. आपल्याला 5 आणि 6च्या दरम्यान पाहिजे. हा 5 आणि 6च्या दरम्यान नाही आहे. आपल्याला 5पेक्षा मोठा पाहिजे. नंतर आहे 31/6. 6ने जर भाग देतो म्हटलं 6 पंच 30 आणि खाली राहतात किती 6 पंच 30. खाली राहतात 1. त्याच्यानंतर दिला पॉईंट, घेतला 0. 6 1 6 म्हणजे 5.1 असं म्हणू शकतो आपण. 5.1. परंतु हा पण पर्याय आपल्याला 5.25 असा पण पर्याय, परंतु हा सर्वात जास्त जवळपास दिसते. एकदा हे ऑप्शन असायला पाहिजे होतं, नाही तर हे. आता उत्तर तुम्हाला हे दिलं आहे तर बघू शकता तुम्ही. परंतु सॉल्व करायचं असेल तर अशा पद्धतीने त्याला उत्तर काढायचं होतं. ठीक आहे. चलो आगे. एका संख्येच्या 1/3 मधून मध्ये त्या संख्येचा 1/4 वजा केल्यास उत्तर 25 येते. तर ती संख्या सांगा कोणती. आता एक संख्या मानली x होती, त्याचा 1/3 भाग जर काढला तो किती येणार, x/3 येणार. आणि त्याच संख्येचा 1/4 जर भाग काढला तर तो किती येणार बेटा, x/4 येणार. वजा करायचा आहे. आता एका संख्येचा 1/3 भाग म्हटलं तर किती येतं, x/3 येते. आणि त्याच संख्येचा 1/4 भाग त्याच्यामधून वजा करायचा, तो किती आला, x/4. वजा केल्यानंतर उत्तर 25 येते. ते विचारलं आपल्याला x ची किंमत किती. पहा इथे लसावी जर काढला तर किती येणार 12. आणि 4ने वरती गुणाकार केला 4x आणि 3ने इथे गुणाकार केला 3x. 4x मधून 3x मायनस झाले तर राहतात x आणि बरोबर किती येणार 25. तर x बरोबर किती म्हणायला लागेल आपल्याला 25 गुणिले 12. तर 12 पंच 60 से 0 आजचे आले 6. 12 दोन्ही 24 आणि 6 किती होतात 30. तर x बरोबर किती आलं 300. तर x ची किंमत किती येणार 300. चलो आगे. चलो पुढील कोणता संख्याचा संच प्रमाणात आहे. आता प्रमाणात येण्यासाठी कोणत्याही संख्याचा संच कधी प्रमाणात येतो बघा. दूरच्या संख्येचा गुणाकार. दूरच्या संख्येचा म्हणजे 3 आणि 12चा गुणाकार हा जवळच्या संख्येच्या गुणाकाराच्या समान असला पाहिजे. बघा 12 किती होतात 36. 9 सका किती होतात 54. समान प्रमाणात नाही आहे. मग 3 गुणिला 60 म्हटलं तर किती होतं 180. आणि 12 गुणिला 12 किती होतं 144. मी काय म्हटलं, जर त्या संख्या प्रमाणात असतील तर दूरच्या संख्येचा गुणाकार हा जवळच्या संख्येच्या गुणाकाराच्या समान पाहिजे. तर या दोघांचा गुणाकार केला तर 180. या दोघांचा केला तर किती होतं 144. प्रमाणात नाही आहे. 3 गुणिला 6 म्हटलं तर 18. 5 चोक किती होतात 20. प्रमाणात नाही आहे. 3 गुणिला 27 म्हटलं तर किती होतं 81. आणि 9 गुणिला 9 किती होतात 81. म्हणजे या संख्या काय प्रमाणात आहे. चलो आगे. आता 712 चे 6% म्हटलं, टक्का लागला म्हणून भागीला काय येणार 100. 6 1 6 साइन दोन्ही 12. तर 2ने जर 7ला भाग दिला तर ते येते 3.5. आणि त्याला भागीला 100 आहे ना, तर हा पॉईंट काय होणार आणखी इकडे सरकणार, म्हणजे 0.035 असं यायला पाहिजे आपल्याला. 0.035 पहिल्याच नंबरचा ऑप्शन. चलो आगे. मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी 2 गाड्यांपैकी ताशी 60 किमी वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी सकाळी ताशी 75 किमी वेगाने सकाळी 8:30 वाजता सुटली. तर त्या गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील. तर बघा सोपी आहे एकदम. बघा 2 स्टेशन आहे. कोणतं, मुंबई आहे मानलं, हे मुंबई स्टेशन आहे आणि हे नागपूर स्टेशन आहे. ठीक आहे. आता पहिली गाडी सुटली आहे 7:30 आणि तिचा स्पीड दिला आपल्याला 60 km/h. दुसरी सुटली आहे बेटा 8:30 आणि याचा स्पीड दिला आपल्याला 75 km/h. दुसरी सुटली 75 km/h. तर त्या गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील. तर बघा ही सुटली आहे 7:30 वाजता आणि ही सुटली 8:30 वाजता. एक्झॅक्ट या दोघांमध्ये टाइम जर पाहिला तर किती तासाचा आहे, 1 तासाचा. म्हणजे 1 तास जास्त प्रवास केला पहिल्या गाडीने. मग तिने डिस्टन्स किती कव्हर केला असेल सर, 60 किलोमीटरचा त्याचा स्पीड आहे आणि तिने 1 तासाचा गॅप पडला, 1 तासामध्ये इतकं अंतर कव्हर केलं. बरोबर का नाही बरोबर. तुम्ही म्हणा सर 60 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केला. तर डिस्टन्स भागेला जर स्पीड केला तर टाइम निघते का नाही निघत. तर तुम्ही म्हणा सर करेक्ट आहे. तर डिस्टन्स किती पार झालं 60 किलोमीटरचा. म्हणजे असं म्हणता येते ही गाडी 60 किलोमीटर पुढे आहे. म्हणजे या मुंबई या स्टेशनवरून ही गाडी 60 किलोमीटर काय पुढे आहे. आता ही पण गाडी स्टार्ट झाली. आता दोन्ही गाड्या एकमेकाच्या मागे पुढे आहे बरोबर. आणि दोन्ही गाड्या स्टार्ट झालेल्या आहे. टोटल यांच्या दरम्यान डिस्टन्स किती आहे. तुम्ही म्हणा सर 60 किलोमीटर. आणि दोन्ही गाड्या एका दिशेने जात आहेत. त्यावेळेस काय होतं, रिलेटिव्ह स्पीडवर लागते, म्हणजे सापेक्ष वेग लागते. मोठ्या गाडी म्हणजे मोठ्या वेगाच्या तुलनेत लहान गाडीचा वेग किती कमी जास्त आहे. तर बघा लहान गाडीच्या तुलनेत मोठ्या गाडीचा वेग कितीने जास्त आहे. तर तुम्ही म्हणाल सर 15ने जास्त आहे. म्हणजे या दोन्ही स्पीडमधला फरक किती आहे 15 ना.
15 किलोमीटर पर आवर्स जास्त धावणार ही दुसरी गाडी, सेकंडवाली गाडी. तर 60 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती वेळ लागेल? त्याला 4 तास लागेल सर. एका तासात 15 जास्त किलोमीटर धावणार आहे. या दोघा दरम्यान अंतर किती आहे? 60 किलोमीटरचं. तर ते कव्हर करण्यासाठी किती तास लागेल? 4 तास लागेल सर. तर 4 तास लागेल या दुसऱ्या गाडीला. मग दुसरी गाडी निघाली किती वाजता? तर तुम्ही म्हणा सर 8:30ला निघाली आणि तिथून 4 तासानंतर ती दुसऱ्या गाडीला पकडणार आहे, पुढच्या गाडीला. म्हणजे किती वाजता पकडेल? भेट होणार तिची 12:30 तर 12:30 आहे का ऑप्शन? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चलो आगे. एका शंकूची त्रिज्या दिली आहे 7 सेंटीमीटर, ती तिरकस उंची दिली आहे 20 सेंटीमीटर, वक्र पृष्ठफळ विचारलं. तर शंकूचं वक्र पृष्ठफळ काढता आलं पाहिजे. शंकूचे वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला येते पाय आर एच. पाय आर एच म्हणजे त्याची लेंथ म्हणून घ्या तुम्ही, तिरकस हाईट त्याची, तिरकस उंची जरी म्हटलं तरी चालते. तर पायची किंमत 22/7 आणि त्रिज्या किती दिली आपल्याला? 7 आणि हाईट किती दिली आपल्याला? 20. लेटर सरफेस एरिया म्हटलं ते वक्र पृष्ठफळ. तर 7 ने 7 कॅन्सल झाला, 22 दोन्ही किती ते 44 आणि हा 0, 420. ठीक आहे. तर 420 सॉरी 440 वक्र पृष्ठफळ चौरस सेंटीमीटर. 2.5 महिन्याचे म्हणते 10 महिन्याचे गुणोत्तर काढा. 2.5 महिने म्हणजे किती बेटा? तर 2.1/2 महिने. बरोबर आहे ना. यालाच आणखी पॉईंटमध्ये जर लिहिलं तर 2.5 महिने आणि त्याचा आपल्याला 10 महिन्यासोबत गुणोत्तर काढायचा आहे. तर बघा इथे पॉईंट नंतर एक संख्या आहे ना. आता हा पॉईंट कॅन्सल करायचा, तर मी काय करतो? इथे 10 ने गुणाकार करतो. याला 10 ने गुणाकार केला ना, तर मग यालाही 10 ने गुणाकार करून टाका. तर इथे हा किती होणार? तिथे होणार सर 25 आणि इथे 10 ने गुणाकार केल्यानंतर किती होणार? 100. आता याचा रेशो काढा. 25 × 25, 25 × 100, 1/4 यायला पाहिजे. तर 1/4 येते. ठीक आहे. इझिली निघू शकले असते प्रश्न, इतके काही अवघड नव्हते. 5.55 मीटर लांबीच्या तारेतून 5 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी सांगायची किती मीटर? आता हे दिलाय मीटरमध्ये, हे दिलाय सेंटीमीटर. तर 1 मीटर म्हणजे होतात 100 सेंटीमीटर. तर 5 मीटर म्हणजे 5 सेंटीमीटर म्हणजे किती होणार? तर तुम्ही म्हणा सर 100 भाग देऊन द्या, 0.05 हे झाले मीटर. हे मीटर आहे आणि त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे. तर 5.55 मीटरमधून, तर 5.55 मीटरमधून मायनस करून टाका. 0 पॉईंट नंतर 0.5, 5मधून 5 गेला 0, इथं 5 आणि इथं राहणार 5. 5.5 मीटर, 5.5 50 म्हणा किंवा 5.5 मीटर. ठीक आहे. चलो आगे. ए आणि बी यांच्या एका उद्योगातील भांडवलाचे गुणोत्तर दिलाय 9/4 आणि मुदतीचे गुणोत्तर दिलाय 7/5. तर विचारलं त्यांना मिळणारे नफ्याचे गुणोत्तर किती? आता तुम्हाला माहित पाहिजे की प्रॉफिट कसा वाटला जाते. जो काही नफा वाटला जातो ना, हा नफा कधी वाटला जातं? भांडवल गुणेला मुदत यांच्या रेशोमध्ये. भांडवल गुणेला मुदत यांच्या रेशोमध्ये वाटला जातो प्रॉफिट. आता भांडवलीचा रेशो काय दिला आपल्याला? 9/4. त्यानंतर मुदतीचा गुणोत्तर काय दिला? मुदतीचा म्हणजे टाईमचा गुणोत्तर किती दिला? 7/5. ते विचारण्यात आला की त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती? प्रॉफिटचा रेशो सांगा किती? कटिंग होते का कुठं? नाही होत सर. वरचा गुणाकार, खालचा गुणाकार. 9/7 किती होते? 63 आणि 5 किती होते? 20. 63 आणि 20 असं म्हणता येणार. यांचा रेशो किती? 63 आणि 20. चलो आगे. 1/4, 1/8, 1/2, 1/3 यापैकी सर्वात मोठा कोण आहे? तर मायनस मध्ये दिलं आहे. तर काही घटनाच नाही, काही टेन्शनच नाही. 1/4 याला चिन्ह मायनस दिलं आहे, लक्षात ठेवायचं फक्त मायनस आहे. नंतर दिला 1/8, नंतर दिला 1/2, नंतर दिला 1/3. तुम्ही इथं बरेच पद्धतीने काढू शकता. एक तर या नंबरने भाग देऊन काढू शकता, नाही तर दुसरा काय पर्याय आपल्याकडे लवकरात लवकर याला नेण्यासाठी काय पर्याय भेटेल? तर असा नंबर शोधा ज्याला 4, 8, 2, 3 न भाग जाते. तर 4, 8, 2, 3 न भाग देणारी संख्या कोणती? तर तुम्ही ना सर 24 आहे. 24 ने इथे गुणाकार करा, मग 24 ने इथे गुणाकार करा, 24 ने इथे गुणाकार आणि 24 ने इथे गुणाकार. तुम्हाला डायरेक्ट समजून जाते लहान कोण मोठा कोण. बघा 4 × 4, 4 × 24, हा आहे 6. 8 × 8, 8 × 24, 2 × 2, 2 × 12, 24, 3 × 3, 3 × 8, 24. बरोबर का नाही? तर हा सर -6 आहे, -3 आहे, -12 आहे, -8 आहे. आता सर्वात मोठा कोण म्हटलं होतं आपल्याला? तर नंबर लाईनमध्ये बघा इकडे होते सर -1, -2, -3 बरोबर. आणि या बाजूला राहतात +1, +2 राहतात का नाही? आता सर्वात मोठा कोण विचारला तर हा 3 तर आधी येणार म्हणजे हा सर्वात मोठा आहे. 6 नंतर येणार, नंतर 8 येणार, नंतर 12 येणार, लहान लहान होत जाणार. तर सर्वात मोठा कोण? तर -3 मोठा आहे सर. तर -3 मोठा आहे म्हणजेच कोण आहे मोठा? 1/8 मोठा आहे. तर -1/8 आपला काय मोठा नंबर आहे.
एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे. आता एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या दुप्पट दाखवायचे आपल्याला. तर एक कोन कितीचा आहे आपल्याला माहीत नाही, तर आपण मानलं असं गृहीत धरलं एका कोनाचं माप θ डिग्री आहे. याचा पूरक कोन काय असते सर? पूरक कोन म्हणजे काय होते की दोन कोनाच्या मापाची बेरीज झाली पाहिजे 180 अंश. 180 अंश. एका कोनाचं माप जर आपण θ मानलं तर याचा पूरक किती होणार? 180 मधून हे θ काढून टाका सर, याचा पूरक उलट जाते. हे झालं पूरक कोन, याचा पूरक कोन. आता त्याने म्हटलं त्याच्या एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या दुप्पट आहे, मापाच्या दुप्पट आहे. एका कोनाचे माप हे त्याच्या पूरक कोनाच्या दुप्पट आहे, म्हणजे याची करायची बेटा दुप्पट. तर करा इथं θ बरोबर 2 गुणिला 180 म्हटलं तर होते 360 मायनस झाले 2 θ. आता 2 θ या बाजूने आले तर हे झाले सर 3 θ. मायनसवाले इकडे येणार तर काय होणार? 3 θ बरोबर झाले 360. तर 3 ने जर भाग दिला 3 एका 3 3 दोन्ही 6 120 म्हणजे θची किंमत आली 120. आपल्याला विचारलं त्या कोणाचे माप सांगा. एक 180 असेल, दुसरा किती असणार? 120 असणार, तर दुसरा किती राहणार? 60. तर 60 120 आपला ऑप्शन आहे का? 60 120. ठीक. चलो आगे. आता या मापावरून बहुपदीचं उत्तर काढायचं. सोपी आहे, एक लक्षात घ्या तुम्ही. 3 ने आधी काय करा, या पूर्ण ब्रॅकेटला गुणाकार करा. 3x जर 2x ला गुणाकार केला तर येते सर 6x वर्ग. तर 6x वर्गनं सुरुवात झाली पाहिजे. तर इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं तर नाही, हे ऑप्शन कॅन्सल झालं. त्यानंतर 3 नेच आपण काय करायचं? 3y वर्गला गुणाकार करा. 3 त्रिक किती होते? पहिले तर 9, आणि चिन्ह कोणतं दिलं आहे तर मायनस, तर मायनस राहू द्या 9. नंतर y वर्ग आहे तर y वर्ग ठेवा, नंतर x दिला आहे तर x लिहून टाका. म्हणजे असं म्हणून एकदा 3 9xy वर्ग. तर 9xy वर्ग असलं पाहिजे, मायनसवाले असले पाहिजे. तर इथं मायनसवाले y वर्ग आहे तर हे कॅन्सल झाला, पूर्ण न्यायचंच नाही आपण. आणि इथं 9xy आहे तर हे कॅन्सल झालं सर. आपल्याला 9xy वर्ग पाहिजे. 9xy वर्ग इथंच आहे तर पहिल्याच नंबरचं ऑप्शन. तुम्हाला पूर्ण नेण्यासाठी काहीच झंझट नाही, तुम्ही थोडे ऑप्शनवर नजर मारत राहा. ठीक आहे. डिटेल करायचं असलं तर आता आपण याने गुणाकार करून टाका, याने गुणाकार करा, तुम्हाला पहिल्याच नंबरचं ऑप्शन मिळते. परंतु मला उत्तरापर्यंत पोहोचवायचं आहे तर 3 ऑप्शन कसे कॅन्सल होईल ते पाहायचं. 8 बाजू पाहिजे होते ते काय? 8 बाजू असलेल्या बहुभुजाकृतीचे एकूण कर्ण किती? आता कधी कर्ण काढायचे असेल ना आपल्याला, तर आपण काय करायचं? n मायनस करायचे 3 आणि भागेला करायचे 2. n म्हणजे काय? तर किती बाजू दिलेले आपल्याला कर्ण काढायचे आहे ते बहुभुजाकृतीचे. तर n म्हणजे काय? तर एकूण किती बाजू दिली आहे? किती बाजू दिली आपल्याला? 8 बाजू दिली आहे. तर 8 मधून 3 मायनस झाले किती राहतात? 5 आणि भागेला करा 2. तर 2 1 2 2 चौक 8, 5 चौक किती येणार? 20. 20 कर्ण येणार बेटा भाऊ. आहे ऑप्शन 20. ठीक आहे. लक्षात ठेवायचं हे फॉर्म्युले वगैरे मी जे काही सांगत आहे ते. 1 तासात एक बोट म्हणते प्रवाहाच्या दिशेने 11 किलोमीटर पर आवर जाते. 11 किमी जाते म्हणजे एका तासात 11 किलोमीटर जाते, म्हणजे त्याचं स्पीड किती आहे? 11 किलोमीटर पर आवर. त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 किलोमीटर पर आवर जाते. तर स्थिर पाण्यात बोटीचा स्पीड सांगा. आता जेव्हाही आपल्याला बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जाते ना, त्या बोटचा स्पीड आणि वॉटरचा स्पीड या दोघांची बेरीज करायची. बी म्हणजे बोट आणि डब्ल्यू म्हणजे काय? तर वॉटर. दोघांच्या स्पीडची बेरीज करायची प्रवाहाच्या दिशेने. प्रवाहाच्या दिशेने त्याचा स्पीड किती आहे? 11 किलोमीटर पर आवर. प्रवाहाच्या विरुद्ध म्हटलं तर बोट मायनस वॉटर करायचा. तर बोट मायनस वॉटर स्पीड किती दिला? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला बोटीचा स्पीड विचारला आहे खाली, तर बघा हा डब्ल्यू प्लस आहे, मायनस आहे, ते कॅन्सल झाले. तर इथं 2b बरोबर या दोघांची बेरीज केली तर किती येते? 16. तर एका बीची किंमत किती येते? तर तुम्ही म्हणा सर 8 येते. 2 जर याला भाग दिला 8, म्हणजे बोटीचा स्पीड जो काही आहे तो किती आहे? 8 किलोमीटर पर आवर. 8 किलोमीटर पर आवर. चलो आगे. नेक्स्ट. 2 समान लांबीच्या रेल्वे एका दिशेने जात आहे. त्या सिग्नलच्या खांबाला अनुक्रमे 20 सेकंद आणि 30 सेकंदच्या कालावधीत ओलांडतात. तर जास्त वेग असणारी रेल्वे दुसऱ्या रेल्वे गाडीला किती वेळात ओलांडून जाईल? तर आता आपल्याला डिस्टन्स जेव्हा माहीत नाही आहे, परंतु दोन्ही गाडीचा आपल्याला स्पीड म्हणजे वेळ दिलेला आहे. तर पहिली गाडी एका सिग्नलला 20 सेकंदात ओलांडते, दुसरी गाडी किती सेकंदात ओलांडते? 50 सेकंदात. तर तुम्ही काय करा? 50 आणि 20 भाग देणारी एखादी संख्या मानून घ्या कोणती तरी, आणि ते राहणार आपल्यासाठी डिस्टन्स. तर 20 आणि 50 ने भाग देणारी संख्या कोणती आहे? 100. तर मानलं आपण 100 मीटरचं डिस्टन्स आहे. आता पहिलं 100 मीटरचं समान लांबीची रेल्वे एकाच दिशेने जात आहे. 2 समान लांबीच्या रेल्वे. आता त्या रेल्वे गाडीची लांबी नाही माहीत आहे आपल्याला, तर लांबी मानली आपण 100 मीटरची गाडी आहे. तर 20च्या स्पीडने जर गेली तर किती वेळ लागेल? तर 20 सेकंदात बघा डिस्टन्स भागीला जर टाईम केलं तर आपल्याला काय निघते? स्पीड निघते. हा त्याचा काय होता? टाईम होता. तर टाईमनं जर याला डिस्टन्सला भाग दिला तर स्पीड किती निघणार? तर तुम्ही म्हणा सर पहिल्या गाडीचा स्पीड आहे 5 आणि दुसऱ्या गाडीचा स्पीड किती आहे? 2 आहे. आता आपल्याला 2 टप्प्यात झालं बघा.
असे म्हणू शकता तुम्ही, पहिली गाडी 100 मीटरचं डिस्टन्स कव्हर करते, नंतर दुसरी गाडी किती 100, 100 आणि 100 किती झाले 200, 200 मीटरचं डिस्टन्स आहे. लक्षात घ्या तुम्ही, त्याने म्हटलं 2 समान लांबीच्या रेल्वे एका दिशेने जात आहे. त्या एका सिग्नलच्या खांबाला 20 सेकंद आणि 50 सेकंदांच्या कालावधीत ओलांडून जातात. तर जास्त वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वे गाडीला किती वेळात ओलांडेल? आता दोघांना एकमेकींना ओलांडायचं आहे. बघा, ही एक गाडी आहे आणि ही एक गाडी आहे. या गाडीला चालत नाही ते, तर ठीक आहे, ही गाडी या गाडीला ओलांडत आहे, म्हणजे हे स्वतःचं अंतर आहे या गाडीचं अंतर, हे दोन्ही अंतर काय करणार? ओलांडणार. मग या गाडीची लांबी 100 आहे, याही गाडीची लांबी 100 आहे. 100 आणि 100 किती झालं? 200 झालं. परंतु ओलांडताना काय होणार? यांची रिलेटिव्ह स्पीड होणार, म्हणजे याचं स्पीड आणि याचा स्पीड, या दोन्ही स्पीडची काय होणार? वजाबाकी, कारण की एकाच डायरेक्शनला जात आहे तर वजाबाकी होते. तर 5 मधून 2 मायनस झाले किती राहते? 3. तर 200 मीटरचा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती वेळ लागेल? तर 3ने जर 200ला भाग दिला तर 66.6666 यायला पाहिजे, एवढे सेकंद लागतील. ठीक आहे, चलो. 36 संत्रे विकल्यानंतर एका विक्रेत्याला 4 संत्र्याच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. जेव्हा त्याने 36 विकले तेव्हा त्याला 4चा लॉस भेटला, म्हणजे त्याची खरेदी किती आहे? तर खरेदी आहे सर त्याची 40 संत्र्याची, हे त्याची कॉस्ट प्राईस आहे, खरेदी किंमत आहे. 36 विकल्यानंतर तो म्हणून राहिला 4 संत्र्याच्या विक्री किमती एवढा तोटा झाला. तर खरेदी आहे त्याची 40 रुपये, त्याच्यावर त्याला 4 रुपयाचा लॉस होत आहे. तर प्रत्यक्ष तोटा काढायचा 100% किती? तर गुणीला 100 करून टाका. तर पहा, 1/10 म्हणजे किती होतं? 10%. 10% आपल्या प्रश्नाचं काय करेक्ट उत्तर आहे. एक रेल्वे ए स्थानापासून सकाळी 6 वाजता निघते आणि त्याच दिवशी बी स्थानावर सायंकाळी 4:30 वाजता पोहोचते. आता एक रेल्वे ए स्थानापासून निघाली आणि बी स्थानापर्यंत पोहोचली. सकाळी निघाली ती 6 वाजता आणि ही पोहोचली म्हणते बेटा 4:30 वाजता. तर बघा, 6 वाजतापासून सायंकाळचे 4:30 वाजेपर्यंत टोटल किती तास प्रवास केला असेल त्या गाडीने? पोचते. जर त्या रेल्वे गाडीचा ताशी वेग दिला 40 किलोमीटर/आवर असेल तर रेल्वेने पार केलेले एकूण अंतर किती? तर बघा, 6 वाजता निघाली आणि 4:30ला पोहोचत आहे. तर 6 ते 12 म्हटलं तर आपण 6 तास झाले आणि तिकडे 4:30 तास, म्हणजे 10.5 तास घेतले बेटा. 10 वाजून 30 तास इतका वेळ घेतला गाडीने. या 10.5ला मी असे लिहू शकतो 10.1/2 आणि याला आणखी जर उत्तर काढतो म्हटलं 10 2 20, 20 आणि 1 21, म्हणजे 21/2 तास लागतात त्या गाडीला. 21/2 तास त्या गाडीने काय केला? प्रवास केला. जर इथून 6ला निघाली आणि 4:30ला पोहोचत आहे तर 21/2 तास प्रवास केला. आता आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, तर आपल्याला स्पीड माहीत आहे आणि टाईम माहीत आहे, तर आपण डिस्टन्स काढू शकतो. तर टाईम किती आहे त्याचा? तर 21/2 तास आहे सर. आणि स्पीड किती दिला आहे? तर स्पीड दिला आहे सर त्या गाडीचा 40 किलोमीटर/आवर. तर 40ने याला जर गुणाकार केला तर 2 2 4, 21 दोन्ही किती येतात? 42. तर 420 मीटरचं हे डिस्टन्स असेल ए पासून बी पर्यंत. ठीक आहे, चलो आगे नेक्स्ट. 1 किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 1 किलोमीटर म्हणजे होते 1000 मीटर, त्याला परत 1000ने गुणाकार करा तर म्हणजे येणार हे 10 लाख. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि याला मिलीमीटरमध्ये आणायचं तर याला परत 1000ने गुणाकार करा. हे 3 0 आणि 3 0, टोटल 6 0 असले पाहिजे. बघा, इथं 3 आणि 3 6, 10 लाख मिलीमीटर. ए 1 टाकी 8 तासात भरतो आणि बी 30 टाकी म्हणते 6 तासात भरतो. जर दोन्ही नळ सोबत सुरू केले तर 2 तासानंतर ए नळ बंद केला तर बी ला ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? तर पहा, 1 टाकी भरतो म्हणते 8 तासामध्ये आणि बी 30 टाकी भरतो म्हणते 6 तासामध्ये. तर 8 आणि 6ने भाग जाणारी टाकीची क्षमता मानून घ्या. 8 आणि 6ने भाग जाणारी संख्या कोणती आहे सर? 24. तर 24 युनिट पाणी येत असेल त्या टाकीत असं आपण गृहीत धरलं. 8ने जर भाग दिला तर 3 येणार आणि 6ने भाग दिला तर किती येणार? 2 येणार, 4 येणार. 6 चौक किती होतं? 24. तर हे जे काही निघालं ना 3 आणि 4, ही यांची निघाली कॅपॅसिटी. हे काय निघाली? यांची क्षमता निघाली. म्हणजे पहिल्या नळाची क्षमता विचारलीस ती एका तासामध्ये किती काम करते? 3. आणि दुसरा नळ एका तासामध्ये किती काम करते? 4. हे जर दोन्ही नळ सोबत सुरू केले आणि 2 तासानंतर ए नळ बंद केला, म्हणजे सुरुवातीला तर हे दोन्ही सुरू केले ए प्लस बी. ए एका तासामध्ये किती काम करते सर? 3. आणि बी एका तासामध्ये किती करते? 4. हे दोघंही सुरू असले तर एका तासामध्ये काम किती होते? 7 युनिट. त्याने म्हटलं 2 तास चालले तर 2 तासामध्ये यांनी किती काम केलं असेल? 2 याला गुणाकार करा. 7 दोन्ही 14 युनिट काम केलं असेल. म्हणजे या 24 लिटरच्या टाकीमध्ये 14 लिटर पाणी यांनी 2 तासामध्ये भरलं. मग शिल्लक किती राहिला? तर 24 मधून 14 काढून टाका, दोघांनी मिळून केलेलं काम. तर शिल्लक राहिला सर 10 युनिट. आता हे 10 कुणाला भरायचं आहे? तर हे 10 भरायचं सर बीला, कारण की ए तर बंद केला आहे, ए नंतर बंद केला तर बीला भरायचं हे 10 युनिट पाणी. एका तासामध्ये तो किती भरतो? 4 युनिट पाणी. तर 10 युनिट पाणी भरण्यासाठी बीला किती वेळ लागेल? तर 4ने भाग देऊन द्या. बे 5 बे 2
तर हे येणार 2.5 तास. 2.5, 5ला जर 2ने भाग दिला तर किती येणार? 2.5 तास. चलो आगे. 3 माणसे किंवा 9 मुले एक ठराविक काम ते 21 दिवसात पूर्ण करू शकतात. तर तेच काम 5 माणसे आणि 6 मुले ते किती दिवसात पूर्ण करतील? तर पहिलं जे काही आपल्याला यांची क्षमता काढावं लागेल, कोणाकोणाची, मुलाची आणि माणसांची. कशी निघणार? तर बघा, 3 मुले, यम म्हणजे काय? 3 माणसे म्हटलं तर यम म्हणजे काय म्हणणार मी? माणसे. तर 3 माणसे किंवा 9 मुले, तर सी म्हणजे चिल्ड्रन मानतो मी, सी म्हणजे काय? तर मुलांची संख्या किंवा बॉईज घेऊन घेऊ आपण, इथं बी पकडून घेऊ. एक तर 3 माणसं पाहिजे, तर 9 मुलं पाहिजे, म्हणजे 9 बॉईज पाहिजे. तर ते काम 21 दिवसात करते. तर आपण इथून मुलांची आणि माणसांची क्षमता काढू शकतो, म्हणजे पुरुषांची आणि मुलांची क्षमता काढू शकतो. यमला इथेच ठेवा आणि या बॉईजला घेऊन या खाली. इथे राहणार 9 आणि इथे येणार हा 3. 3ने जर भाग दिला, 3 एका 3, 3 त्रिक 9. म्हणजे असं म्हणू शकतो, एक पुरुषाची क्षमता एका दिवसामध्ये 3 काम करायची आहे आणि एका मुलाची क्षमता जर पाहिलं तर 1 काम करायची आहे. तर आता याच्यापैकी एक तर 3 माणसं पाहिजे सर, नाही तर 9 मुले पाहिजे. ते काम किती दिवसात होते? 21 दिवसात. तर आपण इथून पूर्ण काम काढा. पूर्ण काम किती आहे? तर पूर्ण काम म्हणाल सर तुम्ही 3 माणसं घेतो मी. तर 3 माणसं आहे. एका यमची किंमत किती आहे सर? एका यमची किंमत आहे 3 युनिट. तर 3ने याला गुणाकार करा आणि गुणेला किती दिवसात करतात म्हणते? 21 दिवसात. हे झालं आता टोटल वर्क आपलं. हे झालं आपलं पूर्ण काम. आता हे पूर्ण काम कोणाला करायचं आहे? तर सर गट दिला आहे इथे. कोणता गट दिला आहे? तर 5 माणसं पाहिजे, 5 मेल पाहिजे आणि प्लस कोण पाहिजे? 6 मुलं पाहिजे, 6 बॉईज पाहिजे. तर एक माणूस एका दिवसात किती काम करतो? 3. तर 5 माणसं किती काम करणार? 15. 3 गुणेला 5 म्हटलं किती? 15. त्यानंतर एक मुलगा एका दिवसामध्ये किती काम करतो? 1. इथं 6 मुलं किती काम करणार? 21 काम करणार, म्हणजे 6 काम करणार सर. तर हे किती झाले? 21. 21 युनिट. हा गट जर एकत्र आला, तर 21 युनिट काम करते सर. तर एवढं काम करण्यासाठी किती वेळ लागेल? तर 21 ने 21 कॅन्सल झाले, तर किती वेळ लागेल? 9 दिवस. तर 9 दिवस आपल्या प्रश्नाचं काय योग्य करेक्ट उत्तर आहे. चलो आगे. 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज दिली आपल्याला 80 वर्ष. 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज दिली आपल्याला 80 वर्ष. किती बहिणी आहे बेटा? 4. आणि यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज दिली आहे. प्रत्येकीचं वय 5-5 वर्षाने वाढेल. जर आज काढायचं असेल तर आपल्याला, तर म्हणजे याच्यामध्ये 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या बेरीजेमध्ये जर आजचं 20 वर्ष मिळवलं तर आजचं वय मिळते. हे झालं आजचं वय. कोणाचं सर? 4 बहिणीचं. 4 बहिणीचं आजच्या वयाची बेरीज किती झाली? 100. आता आपल्याला काय म्हटलं? तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल म्हणते. आता 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होणार? तर आज तर 100 आहे सर. तर 15 वर्षामध्ये प्रत्येकीचं 4-4 म्हणजे प्रत्येकीचं 15-15 वर्षांनी वाढ होणाऱ्या वयामध्ये. तर 4 बहिणी आता 15 चौक किती? 60 याच्यामध्ये प्लस करून टाका. म्हणजे 15 वर्षानंतर त्या चौघी बहिणीच्या वयाची बेरीज किती राहणार? 160 वर्ष. ओके, चलो आगे. एका बागेत गुलाबाच्या रोपांची संख्या -25ने या वर्षी आहे का वाढली. जर या वर्षी बागेत गुलाबाची ठीक आहे. एका बागेत गुलाबाच्या रोपांची संख्या -25ने या वर्षी वाढली, म्हणजे 25% वाढली असं म्हणायचं आहे. या वर्षी बागेत गुलाबाची संख्यामध्ये 3025 रोपे असतील तर गेल्या वर्षी रोपांची संख्या किती होती? म्हणजे असं म्हणायचं आहे, आता आज म्हणजे मागील वर्षी म्हणून घेतो मी, आणि हे आता 25%ने वाढली. एका बागेतील गुलाबाच्या रोपांची संख्या -25%ने यावर्षी वाढ झाली. यावर्षी काय झाली? वाढ झाली. म्हणजे असं म्हणता येते मागील वर्षी 100 रोपे होते, त्याच्यामध्ये 25%ने वाढ झाली. म्हणजे किती झाली बेटा? 125. 100चा 25% म्हणजे काय? ते 25 येते. वाढ झाली म्हणजे 125 झाली. यांचा रेशो काढा. 25 चौक किती होते? 100 आणि 25 5 125. आणि या वर्षी म्हणते गुलाबाच्या रोपांची संख्या दिली आहे 3025 रुपये असतील. आता किती आहे? तर आपल्यामध्ये तर 5 युनिट असं सर. 5 युनिटची किंमत दाखवतात 3025. तर एका युनिटची किंमत किती? याला 5ने भाग द्या. 5 एका 5, 5 सक 30, 0 5 सक 5 5 25. एका युनिटची किंमत 605 आली. आपल्याला विचारलं मागील वर्षी सांगा. मागील वर्षी तर 4 युनिट होते, तर एका युनिटची किंमत 605 आहे. तर 605 गुणिला 4 करा. 5 चौक 20, 0 आजचे आले 2, 4 0 0 2 दशांश 6 चौक 24. 2420 याला पाहिजे उत्तर. आहे का? 2420. सॉरी. ओके 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 ठीक आहे. 2420 आपल्या प्रश्नाचं काय? 2420 काय राहणार आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर राहणार. ओके, चलो आगे नेक्स्ट. अ आणि ब यांच्या भांडवलाचे गुणोत्तर दिले 4:5. बघा आपल्याला
पार्टनरशिपवर आधारित दुसरा प्रश्न आहे या पेपरमधला. अ आणि ब यांच्या भांडवलाचे गुणोत्तर दिलं आहे 4:5. तर आता सांगितलं मी प्रॉफिट कसं वाटलं जाते सर, कॅपिटल इंटू टाईमच्या रेशोमध्ये. म्हणजे प्रॉफिट जो काही नफा वाटला जाते हा भांडवल आणि मुदतीच्या गुणोत्तरामध्ये. आपल्याला कसं गुणोत्तर दिलं, भांडवल कॅपिटलचं दिला 4:5, त्यानंतर गुणिला टाईमचा गुणोत्तर किती दिला 5:3. तर 5ने 5 कॅन्सल झाला कारण की क्रॉस आहे, तर इथं राहते 4/3. म्हणजेच त्यांचा जो काही प्रॉफिट वाटला असेल तो किती रेशोमध्ये वाटला असेल, 4:3 या रेशोमध्ये. परंतु झालेला नफा जो काही दिला आहे म्हणते तो आहे 7,000 रुपये. एकूण नफा किती दिला 7,000 रुपये. जर आपण जो काही प्रॉफिट झाला तो कोणत्या रेशोमध्ये वाटला, 4:3 रेशोमध्ये. अला भेटले 4 भाग आणि बला भेटले 3 भाग असं म्हणता येते. टोटल जर केली तर किती होते 7 भाग. आणि 7 युनिटची किंमत दाखवता एकूण नफा किती आहे, एकूण प्रॉफिट जर पाहिला 4 आणि 3 किती 7 युनिट. 7 युनिटची किंमत दाखवता प्रश्नात 7,000 रुपये. तर एका युनिटची किंमत किती, तर तुम्ही म्हणा सर 7ने भाग द्या. एका युनिटची किंमत झाली 1,000. आता विचारण्यात काय आलं, बचा वाटा सांगा किती. बचा वाटा आहे 3 युनिट. 3 गुणिला 1,000 करून टाका, 3,000 येते. बचा वाटा किती 3,000. खूप सोपी होते प्रश्न, इतकं काही अवघड प्रश्न नव्हते. बघा 50 पैसे आणि 1 रुपयाच्या नाण्याचे प्रत्येकी प्रमाण दिले आहे 3:2. म्हणजे 50 पैसे आणि 1 रुपया यांच्या प्रत्येकी नाण्याचे प्रमाण दिलं आहे 3:2. यांची ही दिली आहे किंमत, म्हणजे यांची दिली आहे क्वांटिटी. हे संख्या दिली आपल्याला 3:2. ती याची आपण किंमत काढू शकतो बेटा. बघा किंमत कशी निघणार सर, 50 पैशाचे जर 3 नाणे आहे ते टोटल किंमत किती मानली असं आपण मानून घ्यायचं. जे की आपल्याला संख्येचा रेशो दिला असेल ना त्याची किंमत मानून घ्यायची, त्याची किंमत काढून घ्यायची. बघा एका सिक्क्याची किंमत किती आहे 50 पैसे. असे 3 सिक्के आहेत तर किती रुपये बनणार तुमच्याकडे, तर तुम्ही म्हणा सर 1.50. जर 1 रुपयाचे 2 सिक्के असेल तर टोटल किती रुपये बनणार 2 रुपये. यांची जर बेरीज केली तर किती होणार 3.50. तर 3.50 युनिटची किंमत दाखवत्या प्रश्नामध्ये 140 रुपये. तर एका युनिटची किंमत किती येणार, तर 140 भागेला 3.50 करा. इथे पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, इथे 2 0 वाढवून टाका. तर पॉईंट कॅन्सल झाला, 0 ने 0 कॅन्सल झाला. 35 एका 35, 35 चौक होतात 140. तर एका युनिटची किंमत आली 40. आपल्याला विचारण्यात आलं 50 पैशांच्या नाण्यांची संख्या सांगा किती. तर 50 पैशाच्या नाण्यांची संख्या होती आपल्याकडे 3 युनिट. तर 50 पैशाचे नाणे होते सर 3 युनिट. एका युनिटची किंमत 40 आली, तर 40 गुणिला 3 म्हटलं तर किती येते 120. 120 नाणी असतील 50 पैशाची. आगे नेक्स्ट, 40 मुलांपैकी 30 जणांच्या वजनाची सरासरी. तुम्हाला हे 2-3 पद्धतीने करता येते, परंतु इथे डाटा अगदी सोपी दिला आहे, तर तुम्ही डायरेक्टच करून घ्या. 40 मुलांपैकी, या 40 मुलांपैकी पहिल्या 30 जणांच्या वजनाची सरासरी दिली आहे 60. तर 30 मुलांच्या वजनाची सरासरी दिली आहे 60. तर एकूण संख्या गुणिला सरासरी केलं तर एकूण संख्यांची आपल्याला बेरीज मिळते. म्हणजे 30 मुलांच्या वजनाची बेरीज जर काढली असती ती किती आली असती 1800 आली असती. बाकी उरलेल्या सर्वांची सरासरी 56 आहे. आता 30 मुलं इथं झाले, टोटल होते 40. 40 मधले 30 गेले तर किती राहिले 10. आणि त्यांचे वजनाची सरासरी किती दिली आपल्याला 56. यांचा गुणाकार केला, सरासरी गुणिला एकूण संख्या जर केलं तर त्यांच्या वजनाची आपल्याला बेरीज मिळते. आता विचारलं काय, तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन सांगा किती. तर करून टाका, या सर्वांची बेरीज जर केली तर किती ते 0, 6, 1303 हातचाला 1, 2360 आली सर बेरीज. तर 2360 ही किती लोकांची बेरीज आहे 40 लोकांची. याला 40ने भाग द्या. सर्व लोकांच्या वजनाची म्हणजे सर्व मुलांच्या वजनाची बेरीज मिळते, सरासरी मिळते. 0 ना 0 कॅन्सल झाला. 4 1 4, 4 5 20, 4 9 36, 59 यायला पाहिजे. डिटेल केलं असतं तर काही वेळ नाही लागत बघा. ठीक आहे, तेव्हा 3 वेगवेगळ्या संख्यांचा लसावी दिला 120 आहे. तर खालीलपैकी कोणती संख्या त्यांचा मसावी नसू शकते. बघा हे नसू शकते. मसावी म्हणजे काय, तर 120 जर लसावी आहे ना, या लसावीला मसावीनं भाग जाणारी संख्या पाहिजे. म्हणजे 120ला कोण कोण भाग देऊ शकते. आता आपल्याला म्हटलं नसू शकते म्हणजे याच्यापैकी असा कोणता नंबर आहे तो 120ला भाग नाही देऊ शकत. 8ने पण भाग जातो सर, 12ने भाग जातो, 24ने भाग जातो, 35ने भाग जात नाही. मग कोणता मसावी नसू शकत, 35 नसू शकत. चलो आगे. सचिनने मशीन खरेदी करण्यासाठी बँकेकडून 6,000 रुपये घेतले. 3 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला. तर बँकेचा व्याजाचा दर काढायचा आपल्याला, दरसाल दर शेकडा किती असेल. तर 10,200 रुपये जर त्याने भरले तर ही कोणती झाली, ही झाली सर रास. 10,200 रुपये भरून तो काय होत आहे, म्हणजे जेवढे रुपये घेतले होते त्याच्यातूनही त्याने म्हणजे व्याज, त्याच्यावर जे काही व्याज आलं असेल त्या दोघांची बेरीज करून त्याने 10,200 रुपये परत केले असेल. तर मग टोटल रास किती झाली, तर रासची किंमत झाली 10,200. त्याच्यामध्ये मुद्दल किती आहे, त्याने घेतले किती होते, तर त्याने घेतले तर सर 6,000. म्हणजे त्याने व्याज किती फेडलं असेल, त्याने व्याज फेडलं सर 4,200. आता सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला. सरळ व्याज बरोबर असते व्याज किती आलं त्याला 4,200. मुद्दल घेतली होती त्याने 6,000 रुपये आणि मुदत आहे त्याची
3 वर्ष 6 महिने, म्हणजे याला म्हणता येते 3.5 वर्ष. 3.5 वर्ष म्हणजे 3 दुणे 6 आणि 1 7, म्हणजे 7/2 येते सर. 3.5 वर्षाला 7/2 लिहिता येते. आणि गुणेला रेट काढायचा आपल्याला, आणि भागेला काय असते 100. बस सॉल्व करा. 0 न 0 कॅन्सल, बे एक बे, बे त्रिक 6, इथं आले 30. आता 30 गुणेला 7 इकडे भागेला येणार, तर सर 4200 भागेला 30 गुणेला येणार 7. तर 0 ने 0 कॅन्सल, 7 एक 7, 7 सकम 42, आणि 3 एक 3, 3 दोन्ही 6. जो काही रेट आहे ना, तो रेट किती % आहे? 20% आहे. रेट असेल 20%. चलो आगे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने संपूर्ण प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. 1-2 राहिले असेल, परंतु राहिले तर नाही म्हणा. तुम्हाला विश्लेषण कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, आवर्जून तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया पाठवत जा. ठीक आहे मित्रांनो, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.